मी प्राध्यापक तनुजा येलाले, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या BPY 001 यातील घटक 4 अवैदिक नास्तिक दर्शने यातील भाग 1 च्या तासामध्ये आज तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. आपण तत्वज्ञान या विषयाची चर्चा गेल्या काही भागांमध्ये केलेली आहे. मराठीमध्ये जेव्हा आपण फिलॉसॉफी या ज्ञानशाखेचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की तत्वज्ञान हा एकच पर्यायी मराठी शब्द इथे त्यासाठी वापरलेला नाही. फिलॉसॉफीला मराठीमध्ये तत्वज्ञान, दर्शन, पराविद्या, अन्वीक्षिकी अशी अनेक नावे आहेत. हे फिलॉसॉफीसाठी किंवा जे फिलॉसॉफी करते त्यासाठी अनुलक्षून असलेली नावे आहेत. यांचा अर्थ आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसतं की अन्वीक्षिकी म्हणजे ज्ञानाकडे नेणारे तत्व. दर्शन या नावाचा अर्थ होतो सत्याची दृष्टी किंवा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पराविद्या म्हणजे अभौतिकाविषयीचे ज्ञान. तत्वज्ञान याचा अर्थ अंतिम तत्वाविषयीचे ज्ञान असा होतो. ह्या प्रत्येक नावामागे एक वेगळा अर्थ आणि तत्वज्ञानात्मक विचार प्रक्रियेचा वेगळा संदर्भ असल्याचं आपल्याला दिसतं. एकूण जे जे आपल्या समोर आहे, जे जे प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, अशा भौतिक जगाच्या पलीकडे जर काही असेल तर ते समजून घेणे, अनुभवातीत गोष्टींचा विचार आणि त्याचं विश्लेषण करणे हे मुख्यतः तत्वज्ञानामध्ये केले जाते. अंतिम तत्व, अंतिम सत्य, अंतिम ज्ञान आणि विश्वाचा एकूण पसारा हा समजून घेण्यासाठी तत्वज्ञान कार्य करत असते. आज आपण भारतीय तत्वज्ञानामधील अवैदिक किंवा नास्तिक परंपरा यांचा विचार करणार आहोत. ते करण्यापूर्वी आपण भारतीय तत्वज्ञानाची पूर्वपीठिका समजून घेऊ. इथे भारतीय तत्वज्ञानाची पूर्वपीठिका म्हणताना मला काय अपेक्षित आहे बरं? या आधीच्या भागांमध्ये आपण ज्याची चर्चा केली ती सर्व मिळून भारतीय तत्वज्ञानाची पूर्वपीठिका आहे. वेदांचे तत्वज्ञान, उपनिषदांचे तत्वज्ञान, अनेक ग्रंथांचे तत्वज्ञान आणि पुढे भारतीय दर्शनांचे तत्वज्ञान असा हा भारतीय तत्वज्ञानाचा प्रवास झाल्याचं आपल्याला दिसतं. या सर्व टप्प्यांमध्ये जर काही समान धागा असेल तर तो विश्ववस्तूच्या म्हणजे जे जे ह्या विश्वात अस्तित्वात आहे त्या सर्व विश्ववस्तूच्या मानवी जीवनासह संपूर्ण विश्वाचा जो अर्थ आहे तो सांगणाऱ्या सामान्य तसेच मूलभूत संकल्पनांची सुसंगत आणि तर्कशुद्ध मांडणी ज्या ज्ञान व्यवस्थेने भारतीय प्रदेशात केली तिला आपण भारतीय तत्वज्ञान म्हणतो. यामध्ये विश्वाचे अंतिम मूलतत्व, विश्वाचे खरे स्वरूप ते आपल्याला कसे कळते याचा उहापोह वेदांपासून दार्शनिकांच्या तत्वज्ञानापर्यंत झाल्याचे आपल्याला दिसते. भारतीय तत्वज्ञान जर कुठे जन्मले असेल, त्याची सुरुवात जर कुठे झाली असेल तर ती वैदिक धर्माच्या तत्वज्ञानात आणि वैदिक धर्माच्या सांस्कृतिक वातावरणात झाली आहे. या तत्वज्ञानाचा आरंभ किंवा या तत्वज्ञानात्मक चर्चांचा आरंभ वेदांमध्ये अगदी आरंभीच्या अवस्थेमध्ये आहे, परंतु उपनिषदांमध्ये मात्र अनेक तत्वज्ञानात्मक समस्यांचा विचार सुव्यवस्थितपणे केल्याचे आपल्याला दिसते. उपनिषद ही संघटित दर्शनांची पूर्वावस्था आहे. ज्या तत्वज्ञानात्मक समस्या उपनिषदांमध्ये चर्चिल्या गेल्याचं आपल्याला दिसतं त्यांचा पुढे विस्ताराने विचार भारतीय दर्शनांनी केलेला आहे आणि भारतीय दर्शनांचे तत्वज्ञान हे वेद, अन्य ग्रंथ, उपनिषद यांच्यापेक्षा अधिक व्यवस्थित आहेत, अधिक सुसंघटित आहेत.
या दर्शनिकांच्या किंवा दार्शनिकांच्या तत्वचिंतनामधून अनेक प्राचीन संघटित दर्शने आणि त्यांचे तत्वज्ञान उगम पावले आहे. उपनिषदांमध्ये जो मुद्दा सर्वात जास्त, जी तत्वज्ञानात्मक समस्या सर्वात जास्त प्रभावीपणे आढळते ती म्हणजे आत्म्याविषयीचा विचार. आत्मा मुळात कसा आहे, त्याचे स्वरूप काय, तो आपल्याला त्याचे अस्तित्व कसे दाखवतो किंवा आत्मा आहे हे आपल्याला कसे कळते, अशा अनेक समस्यांची तत्वज्ञानात्मक चर्चा उपनिषदांनी केल्याचं आपल्याला दिसतं. सर्वच भारतीय दर्शन आत्मा आणि आत्म्याला ज्ञात होणारे सर्व विश्व यांची व्यापक आणि तात्विक मांडणी करतात. मी कोण आहे, मी कसा आहे, माझे स्वरूप काय, ते स्थिर की बदलणारे, ते विनाशी की अनंत काळ टिकणारे, तसेच या मला ज्या ज्या गोष्टींचे म्हणून ज्ञान होते, मग ते विश्वातील भौतिक गोष्टींचे इंद्रिय अनुभवांनी होणारे ज्ञान असो किंवा मानसिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक संकल्पनांचे बुद्धीच्या मदतीने सहाय्याने होणारे आकलन असो, या सर्वांचाच एकत्रित विचार आणि एका विशिष्ट परिप्रेक्ष्यात विचार उपनिषदांमध्ये आणि दार्शनिकांच्या तत्वज्ञानामध्ये झाला असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय दर्शन हा एक ऐतिहासिक टप्पा भारतीय तत्वज्ञानाच्या विकासात आणि प्रवासात आल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय दर्शनांची विभागणी मुख्यतः 2 गटांमध्ये केली जाते. एका गटातील दर्शनांना किंवा दार्शनिकांना आस्तिक असं म्हटलं जातं, तर दुसऱ्या गटातल्या दार्शनिकांना आणि दर्शनांना नास्तिक असं म्हटलं जातं. जर आस्तिक दर्शनांना वैदिक दर्शने म्हटलं जात असेल, तर नास्तिक दर्शनांना अवैदिक दर्शने असं म्हटलं जातं. जी दर्शनं आस्तिक आहेत, जी वेद परंपरा मान्य करतात, त्यांना ब्राह्मण परंपरा असं म्हटलं. तर जी दर्शनं नास्तिक आहेत, ज्यांना वेद परंपरा मान्य नाही, अशा दर्शनांना श्रवण किंवा श्रावण परंपरा असं म्हटलं जातं. भारतीय तत्वज्ञानामध्ये विविध दार्शनिकांच्या भूमिकांमुळे अनेक दर्शने निर्माण झाली, परंतु त्यातील 9 दर्शने तत्वज्ञानात्मक अभ्यासाच्या दृष्टीने जास्त महत्वाची आहेत. भारतीय तत्वज्ञानावरील बहुतेक सगळ्या पुस्तकांमध्ये या आस्तिक आणि नास्तिक दर्शनांचा उल्लेख आपल्याला सापडतो. परंतु ही विभागणी ढोबळ आहे आणि या विभागणीशिवाय अनेक उपदर्शनं असल्याचं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ, वैदिक दर्शनाच्या आतमध्ये अद्वैत वेदांत, द्वैत वेदांत, विशिष्टाद्वैत वेदांत असे अनेक उपदर्शनं आपल्याला आढळतात. हे जसं वेदांत दर्शनाचं तसं अन्य दर्शनांच्याही संदर्भात आपल्याला सांगता येईल. पुन्हा एक उदाहरण घ्यायचं तर बौद्ध तत्वज्ञान किंवा बौद्ध दर्शनामध्ये आपल्याला महायान बौद्ध तत्वज्ञान आणि हीनयान बौद्ध तत्वज्ञान अशा 2 मुख्य शाखा दिसतात. आणि अर्थातच या शाखांच्या पुन्हा उपशाखाही आहेत. परंतु हीनयान शाखेच्या आणि महायान शाखेच्या सर्व उपशाखा एकत्रित आणल्या तर त्याला मिळून आपण बौद्ध दर्शन असं म्हणतो. त्यामुळे इथे आता आपण ज्या दर्शनांचा विचार करणार आहोत त्या दर्शनांतच अन्य उर्वरित सर्व दर्शने येतात. आता जो आस्तिक आहे तो कोण बरं आहे? आस्तिक असा व्यक्ती, असा तत्वचिंतक, असं दर्शन, असं शास्त्र आहे की जे मृत्यूनंतरचं जीवन मान्य करतं. प्रत्यक्ष जीवनात आपण जे पापपुण्य बाधित कृती करतो त्यानुसार आपल्या जीवाला गती लाभते असं समजणारे आस्तिक आहे. आणि इहलोकाशिवाय म्हणजे आपण ज्या जगात राहतो त्या जगाशिवाय अन्य लोक म्हणजे अन्य जगही आहेत असं स्वीकारणाऱ्याला आपण आस्तिक म्हणतो.
भारतीय दर्शन परंपरेमध्ये चार्वाक हे एकमेव दर्शन असं आहे की जे आधी सांगितल्यापैकी काहीही मान्य करत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणायचं तर चार्वाक दर्शन हेच नास्तिक दर्शन. इथे आपण हे लक्षात घेऊया की भारतीय तत्वज्ञानामध्ये कुठल्याही भारतीय दर्शनाला आस्तिक किंवा नास्तिक संबोधण्याचा केवळ एकमात्र निकष वापरला जातो. तो निकष म्हणजे जे दर्शन वेदांचं प्रामाण्य मान्य करतं त्या दर्शनाला आपण आस्तिक दर्शन असं म्हणतो. तर जे दर्शन वेदांचं प्रामाण्य मानत नाही, वेदांचं आधिपत्य मानत नाही, ते दर्शन नास्तिक दर्शन म्हणून संबोधले जाते. ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे, मृत्यूनंतर जीवन आहे असे मान्य करणे, आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो म्हणजे पुनर्जन्म घेतो हे मान्य करणे न करणे, यावर आपण साधारणपणे कोण आस्तिक आणि कोण नास्तिक हे ठरवत असतो. तत्वज्ञान मात्र एक महत्वाचा निकष इथं सांगतं की जे दर्शन वेदांचे आधिपत्य मान्य करेल, वेद मोठे आहेत, महत्वाचे आहेत, ते अपौरुषेय ईश्वराने निर्माण केले आहेत आणि पवित्र अशा ऋषींनी ते ऐकले आणि ते पाठांतरित करून ठेवले असं जे मानतात त्यांना आस्तिक दर्शन असं आपण म्हणतो. तर ज्या दर्शनांनी वेदांचं हे प्रामाण्य, वेदांचं हे आधिपत्य, वेदांना असलेलं हे दैवत्व अमान्य केलं त्यांना आपण नास्तिक दर्शन असं म्हणतो. इथे तुम्हाला या आकृतीमध्ये साधारणपणे आस्तिक आणि नास्तिक किंवा वैदिक आणि अवैदिक दर्शनांची जंत्री एकत्र दिसते. आता तुम्हाला असं दिसेल की नास्तिक दर्शन या आकृती अंतर्गत चार्वाक, जैन आणि बौद्ध या 3 दर्शनांचा समावेश केलेला आहे. तर आस्तिक वा वैदिक दर्शनांच्या अंतर्गत 3 घटक मुख्यतः किंवा 3 उपशाखा आपल्याला दिसतात. पहिली मध्ये न्याय आणि वैशेषिक या दर्शनांचा अंतर्भाव होतो. दुसऱ्यामध्ये सांख्य आणि योग यांचा अंतर्भाव होतो. तर तिसऱ्यामध्ये वेदांत आणि मीमांसा. इथे आता महत्वाची एक गोष्ट आहे की मीमांसा या दर्शनाला पूर्व मीमांसा आणि वेदांत या दर्शनाला उत्तर मीमांसा असंही नाव भारतीय तत्वज्ञानावरील काही ग्रंथांमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. या जोडगोळ्या न्याय वैशेषिक दर्शन, सांख्य योग दर्शन आणि वेदांत मीमांसा दर्शन ह्या एकत्र का बरं लिहिल्या असतील? त्याचं कारण असं की न्याय आणि वैशेषिक ही 2 दर्शनं जरी स्वतंत्रपणे विकसित झाली असली तरी त्यांच्या तत्वज्ञानात्मक भूमिका या परस्परांशी जोडणाऱ्या आणि परस्पर पूरक अशा आहेत. तसंच सांख्य आणि योग या 2 भारतीय दर्शनांचं तत्वज्ञान हे परस्पर पूरक, परस्परावलंबी आणि एकमेकांच्या अतिशय जवळ जाणार आहे. तर मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शनामध्ये आपल्याला असा संबंध दिसतो की मीमांसा दर्शन किंवा पूर्व मीमांसा दर्शन हे वेदांत वा उत्तर मीमांसा दर्शनाचे एकानंतर एक येणारे टप्पे आहेत. या दर्शनांचे हे वर्गीकरण करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जर आपण ईश्वर मानणारे आस्तिक, ईश्वर न मानणारे नास्तिक असा निकष इथे लावू पाहिला तर आपल्याला असं दिसतं की नास्तिक परंपरेमध्ये जैन दर्शन काही देवतांचे अस्तित्व मान्य करते, तर पूर्वमीमांसा हे दर्शन कुठल्याही देवतेबद्दल बोलत नाही. तसंच न्याय दर्शन हेही कुठल्याही देवाबद्दल फारसे बोलत नाही. या उलट जर आपण पुनर्जन्म असतो आणि आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचं फळ म्हणून आपल्याला पुढचा जन्म मिळतो असं जे मानतात त्यांना आस्तिक दर्शन म्हणायचं असं जर आपण ठरवलं तर आपल्याला असं दिसतं की नास्तिक परंपरेतील बौद्ध दर्शन
पुनर्जन्म मान्य करतं. जर देवाचं अस्तित्व मान्य नाही तर पुनर्जन्म कसा बरं? याची तार्किक दृष्ट्या सुसंगत उत्तर बौद्ध दर्शनाने दिलेली आहे. पुढे आपण जेव्हा बौद्ध दर्शनाचा विचार करू तेव्हा बौद्ध दर्शन या समस्येचं निराकरण कशा प्रकारे करतं हेही समजून घेऊया. आस्तिक आणि नास्तिक असण्याचा आणखीन एक निकष जो सर्वसाधारण सर्व अभ्यासक वापरतात तो असा की जे दर्शन मोक्ष ही संकल्पना स्वीकारतं ते दर्शन आस्तिक दर्शन आणि जे दर्शन मोक्ष ही संकल्पना स्वीकारत नाही ते दर्शन नास्तिक दर्शन. आता आपण जैन आणि बौद्ध या नास्तिक परंपरेतील दर्शनांचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की या दोन्ही परंपरा जीवन मरणाच्या फेऱ्यातून आत्म्याची मुक्तता करण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भामध्ये मोक्ष संकल्पना स्वीकारतात. जसं की बौद्ध दर्शन निर्वाण ही संकल्पना सांगतं. निर्वाणामध्ये आत्म्याची दुःखापासून कायमची मुक्तता होणं अपेक्षित आहे. तर जैनांमध्ये मुक्त जीव असा जीवांचा एक वेगळा प्रकारच मानलेला आहे की जे सांसारिक गोष्टींपासून मुक्त झाले आहे. आता आपल्याला असं दिसेल की नास्तिक कोण आणि आस्तिक कोण हे ठरवण्याचे निकष फारच गडबडणारे आहेत बुवा. आणि म्हणून महत्वाचा निकष जो भारतीय तत्वज्ञानाच्या संदर्भात आपण लक्षात ठेवला पाहिजे तो हा की जरी जैन दर्शन देव मानत असलं, जरी बौद्ध दर्शन निर्वाण ही संकल्पना सांगत असलं आणि पुनर्जन्म स्वीकारत असलं तरीही चार्वाक, जैन वा बौद्ध यापैकी कुठलंही दर्शन वेदांचं प्रामाण्य मान्य करत नाही. वेद अपौरुषेय आहेत. वेद त्या परमात्म्याने आपल्याला सांगितलेले आहेत असं ही तीनही दर्शनं मान्य करत नाही. या उलट आस्तिक दर्शन वेदांचं हे प्रामाण्य, वेदांचं आधिपत्य आणि वेदांचं अपौरुषेय असणं स्वीकारतात. यापुढे आपण भारतीय दर्शन आणि त्यांचं तत्वज्ञान याच्यामध्ये काय बरं महत्वाचं आहे ते बघूया. सर्वसाधारणपणे या आधीच्या तालिकेमध्ये आपण जी विविध दर्शनं बघितली त्यातलं कुठलंही दर्शन घेतलं तर आपल्याला असं दिसतं की ते दर्शन विश्वाच्या स्वरूपाविषयी आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयी कोणती ना कोणती भूमिका घेते. विश्वाचं स्वरूप, आत्म्याचं स्वरूप कसं आहे ते आपल्याला कळतं कसं आणि या विश्वात जगताना आपल्याला मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण कसे वागतो, जीवनातील विविध समस्यांविषयी आपण कोणती भूमिका घेतो यावरून त्या दर्शनाचे तत्वज्ञान निश्चित होते. इथे तुम्हाला असं दिसेल की 3 महत्वाचे तत्वज्ञानात्मक प्रश्न आपण हाती घेतले आहेत. विश्वाचं आणि आत्म्याचं स्वरूप काय? या तत्वज्ञानात्मक चर्चेचा संदर्भ सत्तामीमांसा या तत्वज्ञानाच्या शाखेकडे जातो. आत्म्याचं आणि विश्वाचं जे स्वरूप आहे ते आपल्याला कळतं कसं? या तत्वज्ञानात्मक प्रश्नाचा रोख ज्ञानमीमांसा या शाखेकडे आहे. तर विश्वाच्या आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयी ज्ञान झाल्यानंतर आपल्या वागण्यात, वर्तनात काय बदल होतो, तो बदल आपण का आणि कसा करतो, कशा प्रकारे तो अंमलात आणतो याविषयीचा जो उहापोह तत्वज्ञानात्मक चर्चेमध्ये केला जातो त्याला आपण नीतिमीमांसा असं म्हणतो. आज आपण चार्वाक दर्शनाच्या तत्वज्ञानाचा सविस्तर विचार करणार आहोत. चार्वाक दर्शन हे दर्शन अतिशय प्राचीन साहित्यामध्ये उल्लेख आणि संदर्भ असलेलं दर्शन आहे. लोकायतिक किंवा चार्वाक पंथीय म्हणून अनेक व्यक्तिनामांचा निर्देश आपल्याला प्राचीन साहित्यामध्ये दिसतो. एक उदाहरण या गोष्टीचं सांगायचं झालं तर महाभारतामध्ये दुर्योधनाचा गुरु, दुर्योधनाचा शिक्षक म्हणून चार्वाक ऋषींचा उल्लेख येतो. आता आपल्याला हळूहळू लक्षात येईल
की चार्वाक दर्शन हे इतकं लोकांच्या आवडीचं का झालं नाही किंवा त्याचं तत्वज्ञान ते का मागे पडलं. आपण सर्वजण महाभारत कथा कधी ना कधीतरी ऐकतोच. त्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की दुर्योधन हा खलनायक आहे. या कथेमध्ये जर खलनायक दुर्योधन असेल तर त्याचा गुरु काय बरं चांगलं तत्वज्ञान आपल्याला सांगेल. पण असं नाही. मुळात दुर्योधन महाभारतात खलनायक का? तो आहे का? त्याला खलनायक म्हणायचं का? हाच कळीचा प्रश्न, हाच कळीचा मुद्दा. आणि म्हणून मग पर्यायाने दुर्योधनाचा गुरु म्हणून चार्वाक वाईट का? परंतु महाभारत हा काही एकमेव ग्रंथ नाही की जिथे चार्वाक दर्शनाचा आणि चार्वाक ऋषींचा उल्लेख. त्याशिवायही अनेक ग्रंथांमध्ये कुठे ना कुठे चार्वाकांविषयी स्फुट लेखन झालेलं आहे. चार्वाक या शब्दाचा विग्रह चारू अधिक वाक्यम असा केला जातो. चारू म्हणजे गोड, चारू म्हणजे मधुर आणि वाक्यम म्हणजे विधान करणे, बोलणे. म्हणून चारुवाक्य याचा अर्थ होतो लोकांना आवडणारे, पटणारे, रुचणारे बोलणारा तो चार्वाक. चार्वाक दर्शनाला लोकायत असंही म्हटलं जातं. लोकायत या शब्दाचा विग्रह लोक अधिक आयत असा केला जातो. इथे लोक म्हणजे सर्वसामान्य लोक अपेक्षित आहेत, तर आयत म्हणजे असं प्रमाण की जे सर्वसामान्यांना, सर्वसामान्य लोकांना मान्य आहे ते प्रमाण आणि त्या प्रमाणाद्वारे मिळालेलं ज्ञान. चार्वाक तत्वज्ञानाचा सार आपण जर पाहायचं ठरवलं तर आपल्याला असं दिसतं की चार्वाक तत्वज्ञान हे जडवादी तत्वज्ञान आहे. आता जडवादी तत्वज्ञान म्हणजे काय असा विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येतं की हे ते तत्वज्ञान आहे की जे आपल्या समोर असणाऱ्या वस्तूंच्या शिवायचं कुठलंही अस्तित्व स्वीकारत नाही. चैतन्य, आत्मा, ब्रह्मन अशा सर्व संकल्पना बाजूला सारून जी गोष्ट, ज्या घटना, ज्या वस्तू, जे प्राणी माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत त्यांचाच केवळ मी विचार करेन असं सांगणारं तत्वज्ञान ते जडवादी तत्वज्ञान. चार्वाक तत्वज्ञान हे जडवादी तत्वज्ञान आहे. चार्वाक तत्वज्ञानानुसार संपूर्ण विश्व हे विनाशी आहे. ते कधीतरी नष्ट होणार आहे किंवा संपुष्टात येणार आहे आणि या विश्वाचं स्वरूप हे भौतिक आहे. विश्व हे काही उडणाऱ्या घोड्याच्या संकल्पनेप्रमाणे हवेची कल्पना नव्हे, तर ते खरोखर अस्तित्वात आहे. चार्वाक तत्वज्ञानानुसार आत्मा नामक जे तत्व आहे, या आत्मा नामक तत्वाला कसलंही स्वतंत्र अस्तित्व नाही. आत्म्याची कल्पना चार्वाकांनुसार मनाची कल्पना आहे किंवा एका मानवी मनाने केलेली ती कल्पना आहे. प्रत्यक्ष हे ज्ञानाचं एकमेव प्रमाण चार्वाक दर्शन स्वीकारतात आणि चार्वाक दर्शनाच्या मतानुसार ईश्वर नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाहीच. चार्वाकांच्या सत्ताशास्त्राचा आपण इथे विचार करूया. हा पहिला प्रश्न. ही तत्वज्ञानाची फार महत्वाची शाखा. जसं चार्वाकांचं सत्ताशास्त्र आहे तसं प्रत्येकच दर्शनाचं भारतीय परिप्रेक्षात आणि पाश्चात्य परंपरेमध्येही बहुतेक सगळ्या तत्वचिंतकांनी आणि त्यांच्या मुख्य शाखांनी सत्ताशास्त्राचा विचार केलेला आहे. सत्ताशास्त्रामध्ये मुख्यतः विश्वाचे स्वरूप काय, ते कसे बनले, त्याचा नियंता कोण, या प्रश्नांची चर्चा केलेली असते. चार्वाक दर्शनानुसार विश्वाची निर्मिती केवळ 4 मूल तत्वांपासून झाली. तुम्ही सर्वांनीच कधी ना कधी लहानपणी हे ऐकले असतील शब्द. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना आपण पंचमहाभूते वा 5 ग्रॉस फंडामेंटल एलिमेंट्स असं म्हणूनही ओळखतो. चार्वाक दर्शन 5वं जे मूलभूत तत्व आहे आकाश ते स्वीकारत नाही.
त्यांच्या मते पृथ्वीची निर्मिती, या विश्वाची निर्मिती आणि एकूणच मानवी जीवनाची निर्मिती ही पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 मूलतत्वांपासून झालेली आहे. चार्वाक आकाश हे मूलतत्व नाकारतात. त्याचं कारण असं की आकाश हे तत्व वगळलं तर इतर जी मूलतत्व आहेत ती मानवी अनुभवाचा भाग होतात. परंतु आकाश हे तत्व मात्र इंद्रिय गोचर नाही. या ठिकाणी इंद्रिय गोचर याचा अर्थ ते जे इंद्रियांच्या अनुभवाला येते. परंतु आकाश हे तत्व मात्र इंद्रिय गोचर नाही. सुरुवातीच्या किंवा आरंभ काळातल्या काही चार्वाकांनी आकाश हे तत्व नाकारले. त्यानंतर आधुनिक काळाकडे येत असताना मात्र आपल्याला असं दिसतं की काही चार्वाक, सगळे नाही पण काही चार्वाक मात्र इंद्रिय गोचर आकाश नाकारतात आणि काही दर्शन ते स्वीकारतात. आकाश या मूलतत्वाला या दार्शनिकांनी सूक्ष्मभूत विशेष वा सूक्ष्मभूत विशेष चैतन्य असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही 5 मूलभूत तत्व एकत्रित असणं म्हणजे विश्वाची निर्मिती नव्हे. या 4ही मूलतत्वांची वेगवेगळी संयुग तयार होतात आणि त्यातून विश्वाची निर्मिती होते असं चार्वाक सांगतात. याचं एक उदाहरण आपण घेऊया, ते म्हणजे पिवळी हळद आणि चुना या 2 गोष्टींच्या एकत्रीकरणातून किंवा संयोगातून लाल रंगाची निर्मिती होते. आपल्यापैकी बहुतेक लोकांनी जे कधीतरी स्वयंपाकघरात जाऊन काही काम केले आहे अशांना असा अनुभव आला असेल की हळद जर एखाद्या गोष्टीत टाकली आणि ते भांड जर स्वच्छ धुतलेलं नसेल, त्यावर साबणाचे काही कण राहिलेले असतील की जे पाण्याने धुवून भांड्याच्या तळाशी गेले आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये त्या पाण्याचा रंग लाल होतो, पिवळा राहत नाही. तसंच आणखी एक उदाहरण आपल्याला असं म्हणता येईल की अन्न जर आपण योग्य प्रकारे शिजवून खाल्लं तर ते शरीराला पोषक ठरतं आणि म्हणून आपण सर्वच जण ताजे अन्न खाण्याकडे प्राधान्य देतो किंवा आपला कल हा ताजे गरम नुकतेच बनवलेले असे अन्न खाण्याकडे असतो. परंतु अशी कल्पना करा की हे अन्न आपण नासवलं, आपण सडवलं आणि मग खाल्लं, तर तुम्ही कल्पना करू शकता की पुढे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. याचा अर्थच एक होतो की मुळात एकच अन्न विविध संयुगांच्या एकत्रीकरणामुळे, विविध पदार्थांच्या एकत्रीकरणामुळे पूर्णतः वेगळं बनतं. पिवळी हळद आणि पांढरा चुना यांचा रंग जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसतं की त्या दोन्हींमध्येही लाल रंग नाही. आणि मग पिवळी हळद आणि चुना जेव्हा एकत्र केले गेले तेव्हा त्यातून लाल रंग कुठून बरं निर्माण झाला? तर जशा प्रकारे हा लाल रंग पिवळी हळद आणि चुना या दोघांच्या संयोगातून निर्माण झाला, तसंच चार्वाक म्हणतात की विश्वातील सर्व गोष्टींची निर्मिती ही त्या मूलभूत तत्वांमुळे झाली आहे. मूलतत्वांच्या विविध संयुगांमधून निर्जीव तसंच सजीव सृष्टीची निर्मिती होते असं चार्वाक दर्शन सांगतं. चार्वाकांच्या मते चैतन्य हे काही फार वेगळी गोष्ट नाही. अन्य आस्तिक दर्शन जसं चैतन्याला प्रचंड महत्व देतात तसं काहीही महत्व चैतन्य या तत्वाला न देता चार्वाकांनी सर्व मांडणी त्यांची केलेली आहे. ते असं म्हणतात की जर गव्हाचं पीठ, गूळ या पदार्थांमध्ये नशा निर्माण करणारं कुठलंही तत्व नाही, परंतु जर गव्हाचं पीठ किंवा गूळ एका विशिष्ट तापमानाला नेला आणि तिथेच तो उकळत ठेवला तर त्याच्या कंपाऊंड मधनं किंवा त्याच्या संयुगामधनं मद्याची निर्मिती होते. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की गव्हाची होडका बनवली जाते आणि गुळाची दारू बनते.
मद्यामध्ये सुद्धा गव्हाचं पीठ किंवा गुळामध्येच नाही तर मद्य या द्रव्यामध्ये सुद्धा कसलीही नशा निर्माण करणारं काहीही तत्व नसतं. नाही तर ती बाटली स्वतःच नशाबद्ध होऊन नाचायला लागली असते. हे मद्याचं द्रव्य काही संयोगानंतर, काही प्रक्रियेनंतर जेव्हा मानवी शरीरात जातं, तेव्हा मानवी शरीरात अस्तित्वात असणाऱ्या काही गोष्टी या पायावर, या द्रव्यावर कार्यरत होतात आणि त्यातून शरीरामध्ये नशा निर्माण होते आणि मनुष्याचं स्वतःवरचं नियंत्रण निसटून जातं. कुठलंही मूलद्रव्य जेव्हा अन्य एखाद्या मूलद्रव्याला भेटत आहे, त्याच्याशी संयोग करत आहे, तर ते तोपर्यंतच तसं राहतं जोपर्यंत त्यांचं विघटन होत नाही. जर ती वस्तू तुटली, फुटली किंवा तिचं चैतन्य नाश पावलं, तर मग मूलद्रव्याचा अंत किंवा मूलद्रव्याचा नाश, शेवट जवळ आला असं आपण म्हणू शकतो. आता वस्तू आणि जीवांची जी निर्मिती आहे आणि त्यांचा जो नाश आहे, त्या प्रक्रियेमागे ईश्वराची इच्छा आहे असं एक स्वाभाविक मत आस्तिक दर्शन मांडताना आपल्याला दिसतं. चार्वाकांनी मात्र आस्तिक दर्शनांचं ईश्वराच्या इच्छेचं हे महत्व पूर्णतः काढून टाकलं आहे. ते म्हणतात की आपण तसेच असतो जसा आपला स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे काय तर स्वतःचा म्हणून जो अस्तित्वाचा भाव आहे तो. उदाहरणार्थ वाहने हा पाण्याचा स्वभाव आहे. मधुर स्वरात गाणे हा कोकिळेचा स्वभाव आहे. तुम्ही अजूनही अशी उदाहरणं इथे गठीत करू शकता. जसं की कबुतराचा स्वभाव आहे डौलदारपणे नाचणे किंवा आपण मोराचाही उल्लेख या ठिकाणी करू शकतो. सुंदर पिसारा आणि मनमोहक मनविभोर नृत्य हे मोराचे मुख्य स्वभाव विशेष आहेत. आता इथल्या निर्जीव वस्तूंमध्ये जी चैतन्याची निर्मिती होते ती विशिष्ट प्रकारची मूलद्रव्य एका विशिष्ट प्रकारच्या संघटनेमध्ये एकत्र येतात, संयोग त्यांचा होतो, त्यामधून चैतन्याची निर्मिती होते असं चार्वाक म्हणतात. या ठिकाणी एक महत्वाचं उदाहरण जे चार्वाक तत्वज्ञानावरती येणाऱ्या कुठल्याही पुस्तकात असतं ते असं की फार प्राचीन काळापासून भारतामध्ये पान हे खाल्लं जातं. पानासाठी आपल्याला नागवेलीची पानं लागतात, चुना लागतो, कात लागतो, आवडत असेल तर सुपारी किंवा जर्दा किंवा तंबाखू त्यात माणसं घालतात आणि मग त्याची पुरचुंडी किंवा पुडी करून तिथे खातात. चार्वाकांनी त्यांच्याही काळी हा पानाचा विडा खाल्ला जात असावा म्हणून पानाच्या विड्याचे उदाहरण इथे सांगितलेले आहे. चार्वाक असं म्हणतात की जसं पानाचा रंग लाल नाही, चुन्याचाही रंग लाल नाही, जो कात आपण त्यात घालू त्याचाही रंग खरं म्हणजे लाल भडक नाही, किंवा अन्य काहीही जर आपण पानामध्ये घातलं किंवा विड्यामध्ये घातलं तर त्याच्या मध्ये कुठल्याही तत्वामध्ये लाल रंग नाही, परंतु ते पान आपल्या तोंडात ठेवून काही काळासाठी जर आपण त्याचं चर्वण केलं म्हणजे आपण न गिळता ते चावत राहिलो तर त्याच्यातून लाल रंग निर्माण होऊन आपली जीभ लालेलाल आणि ओठही लालबुंद होऊन जातात. चार्वाक म्हणतात जसं पाण्याच्या विड्याच्या उदाहरणामध्ये लाल रंग हा मुळात अस्तित्वात नव्हता, त्याच्या घटकांच्या कुठल्याही घटकाचा हा स्वभाव विशेष नव्हता आणि तरीही या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की लाल रंगाची निर्मिती झाली आहे. जसं लाल रंग इथे निर्माण झाला, जसं हळद आणि चुनखडा एकत्र आल्यानंतर त्या मिश्रणाचा रंग लाल झाला, लाल रंग ही नवी निर्मिती आहे. तसंच चार्वाक सांगतात की आत्मा किंवा ज्याला तुम्ही चैतन्य म्हणता तेही काही नवीन वेगळं विशेष नसून आपली जी सर्व मूलतत्व आहेत ती एकत्र येतात आणि त्यामधून जे काही नव निर्माण होतं त्याला आपण चैतन्य असं म्हणतो.
चार्वाकांनी आत्म्याचीही चर्चा केलेली आहे. त्यांचं आत्म्याविषयीचं मत समजून घ्यायचं तर मी कोण या प्रश्नाचं उत्तर चार्वाक कसं देतात ते पाहिलं पाहिजे. चार्वाक म्हणतात चैतन्य विशिष्ट देह हाच आत्मा होय. मी म्हणजे कोण तर अनेक गुणविशिष्ट ज्याच्या अंगी आहेत तो आत्मा होय. आपण मुख्यतः जेव्हा स्वतःबद्दल बोलतो किंवा या मी बद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांच्या साहाय्याने हे स्पष्ट करतो. अनेक वेळा ही उदाहरणं माझा देह, माझे अवयव, माझे अनुभव, माझे रंग, माझ्या आवडीनिवडी अशा प्रकारे स्वतःचं वर्णन करणार असतात. या ठिकाणी चार्वाक असं म्हणतात की जे जे म्हणून आपल्या अनुभवाचा भाग आहे ते सर्व आपल्या आत्म्याचाही भाग आहे. त्यामुळे चार्वाकांचा जो आत्मा आहे तो या जीवनात जगतो आणि या जीवनानंतर पुढे कधीही काहीही करत नाही. चार्वाकांचं ईश्वराविषयीचं मत आता आपण समजून घेऊया. चार्वाक कसल्याही प्रकारचा देव किंवा ईश्वर मानत नाही. बहुतेक सर्व आस्तिक दर्शन असं मान्य करतात की एक कुणीतरी परमात्मा परमेश्वर आहे, ज्याला ते कधी ब्रह्मन म्हणतात, त्याला ते कधी कुठल्या तरी देवाचं नाव देतात आणि असं म्हणतात की माझ्या आयुष्यात जे काही होत आहे, माझ्या आयुष्यात मी जे काही करत आहे, मग ते यशस्वीरित्या असो किंवा मला अपयश मिळत असो, त्याचा थेट संदर्भ ईश्वराकडे किंवा देवाकडे जातो. मात्र चार्वाक दर्शन जगाचं नियंत्रण करणारा असा कुठलाही देव किंवा ईश्वर अजिबात नाही. माणसाचं नियंत्रण, मानवी जीवनाचं नियंत्रण कुठला तरी ईश्वरी अंश करत असतो, हेही म्हणणं वरील संदर्भात चार्वाकांना अमान्य आहे. चार्वाकांनुसार ईश्वराची कधीही कृपा होत नाही, कारण ईश्वर अस्तित्वातच नाही. प्रेमाचा अनुभव आपल्याला येतो, परंतु हे प्रेम ईश्वराप्रतीचे प्रेम नसते. तसंच ईश्वर दत्त मोक्ष आणि मुक्ती ही कल्पना चार्वाकांना मान्य नाही. अर्थात माणसाला मोक्ष, माणसाच्या आत्म्याला शरीर आणि शरीरासोबत येणाऱ्या सर्व घटना यांच्या दुःख फेऱ्यातून मुक्त कोण करतं तर ते ईश्वर करतो, असं जे मत आहे ते मत चार्वाकांना अजिबातच मान्य नाही. यापुढे आपण चार्वाकांचे जी ज्ञानमीमांसा किंवा त्यांचं ज्ञानशास्त्र आहे त्याचा विचार इथे आपण करूया. आपल्या सर्वांना असं दिसेल वरील चित्रामध्ये की स्पर्श, ऐकणे, पाहणे, वास घेणे आणि चव घेणे हे महत्वाचे स्रोत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याकडे सगळी माहिती, आपल्या अवतीभोवतीच्या जगाबद्दलची सगळी माहिती आपल्याकडे येते. या प्रमाणाला प्रत्यक्ष प्रमाण असं भारतीय तत्वज्ञानामध्ये म्हणतात आणि चार्वाक दर्शन ते एकमेव प्रमाण मान्य करतात. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय असा प्रश्न आपण विचारला तर आपल्याला असं दिसेल की इंद्रियांच्या मदतीने ज्या ज्या गोष्टींचे ज्ञान होते ते ज्ञानच केवळ स्वीकारता येते. जे अनुभवाला येत नाही ते ज्ञान चार्वाक दर्शन मान्य करत नाही. त्यांच्या मते असे कुठलेही अनुभवातीत, अनुभवाच्या पलीकडे असणारे ज्ञान स्वीकारणे म्हणजे तत्वज्ञानाच्या मूळ भूमिकेशी फारकत घेण्यासारखे आहे. चार्वाक दर्शनातील काही आचार्यांनी अनुमान हे प्रमाण पुढे स्वीकारले, कारण आरंभीचे चार्वाक अनुमान हेही प्रमाण मुळापासून नाकारत होते, त्याचा स्वीकार ते करत नव्हते. परंतु पुढे चालून चार्वाक दर्शनातील ऋषींना किंवा आचार्यांना अनेक अडचणी या विशिष्ट भूमिकेमुळे आल्या आणि मग त्यांनी सर्वांना सांगितले की लौकिक अनुभव हेच महत्वाचे आहेत. लौकिक अनुभवांच्या सहाय्याने जी अनुमान सिद्ध करता येतील ती अनुमान आधुनिक नंतरच्या काळातील चार्वाकांनी स्वीकारली.
अलौकिक अनुभव आणि त्या संदर्भाने येणारी अनुभवातीत अनुमान चार्वाक दर्शनाने नाकारली. हे प्राचीन काळातील चार्वाक तत्वचिंतकांनी तसंच नंतरच्या काळातील चार्वाक तत्वचिंतकांनीही नाकारले. ज्या कुठल्या गोष्टीचा अनुभव माझ्या इंद्रियांना येऊ शकत नाही, त्यांचं अस्तित्व जर अनुमानाने सिद्ध होत असेल तर ते अनुमान चार्वाकांना मुळातच मान्य नाही. अशा प्रकारच्या लौकिक अनुभवाधारित अनुमानाला ते लोकसिद्ध अनुमान असं म्हणतात. इथे लोक याचा अर्थ जनता किंवा सर्वसामान्य लोक असा न घेता अशी प्रत्येक गोष्ट जी लौकिक पद्धतीने लौकिक मार्गाने या जगामध्ये अस्तित्वात असल्याचं सिद्ध करता येईल आणि ते तसं सिद्ध करण्यासाठी ज्या कुठल्या अनुमानाचा आधार घ्यावा लागेल ते आणि तेवढंच अनुमान स्वीकार केला आहे असं आपल्याला चार्वाकांच्या संदर्भात दिसेल. चार्वाकांनी आप्तवाक्य या प्रमाणाचा नकार केला आहे. चार्वाक हे वेदांचं प्रामाण्य, वेदांचं आधिपत्य किंवा अपौरुषत्व अमान्य करणारं दर्शन आहे आणि म्हणूनच आपण त्यांना नास्तिक दर्शन किंवा अवैदिक दर्शन असं संबोधतो. चार्वाक दर्शनाचं जे ज्ञानशास्त्र आहे, जी ज्ञानमीमांसा आहे, त्यामध्ये त्यांनी दोन मुख्य भागांमधून आपल्याकडे ज्ञान येतं असं सांगितलं. हे दोन मुख्य भाग म्हणजे अनुभव आणि स्मरण. अनुभवामध्ये इंद्रिय अनुभव आणि कल्पनांचा अनुभव, मनातील भावभावनांचा अनुभव, आपल्याच शरीराच्या आत दुखणा खुपणाऱ्या, वेदना होणाऱ्या किंवा अन्य काही संवेदना ज्या होतात त्या सर्वांचा जो अनुभव आपल्या मन इंद्रियाला येतो त्याचा स्वीकार चार्वाकांनी केलेला आहे. तसंच चार्वाक हे स्मरण हाही ज्ञानाचा एक स्रोत मानतात, परंतु स्मरणाला त्यांनी अनुमानाशिवाय वेगळं स्थान दिलं आहे. स्मरण म्हणजे अनुमान नव्हे. कशाचं स्मरण आपल्याला होतं किंवा स्मरणाचा विषय काय यावरून त्याचे दोन मुख्य भाग करता येतील. एक म्हणजे जे अनुभव आपण याआधी घेतले आहेत त्या अनुभवांचं स्मरण. दुसरं ज्या कल्पना आणि संकल्पना आपल्याला ठाऊक आहेत त्यांचं स्मरण होणं. या ठिकाणी मी एक उदाहरण देऊ इच्छिते. समजा तुम्ही खूप अभ्यास केला आणि परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेलात. तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका हातात घेतली आणि ती वाचायला लागलात तेव्हा तुमच्या असं लक्षात आलं की तुम्ही जो अभ्यास केला, तुम्ही जे पाठांतर केलं, तुम्ही ज्या संकल्पना समजून घेतल्या त्यातलं काहीही मला आता आठवत नाही. मला काहीच आठवत नाही. असा अनुभव आपण कधी ना कधी घेतो. म्हणजे असा अनुभव घेण्यासाठी की एखादी गोष्ट आठवतच नाही, आपण सगळ्यांनी परीक्षा द्यायला महाविद्यालयात जायची गरज नाही. असं आपण दैनंदिन जीवनात कुणाशी तरी बोलताना सततच अनुभवत असतो. कुणी ना कुणीतरी आपल्याला सांगतं की अरे काल अमुक या एका व्यक्तीशी बोलताना मला हे नावच आठवत नव्हतं, मला हा शब्दच आठवत नव्हता किंवा या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात, त्याला मराठीत काय म्हणतात हे मला आठवत नव्हतं. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की कुणीतरी तुमच्याशी बोलताना म्हणतं अरे ते नाव माझ्या जिभेवर आहे पण मला आत्ता ते आठवत नाही. म्हणजे विस्मरणाबरोबरच स्मरण हा ज्ञान प्राप्तीचा एक महत्वाचा मार्ग असल्याचं चार्वाक सांगतात. यापुढे आपण चार्वाकांची नीतिमीमांसा किंवा त्यांचा नीतिविषयक विचार समजून घेऊया. आपण पाहिलं आहे की चार्वाक वेदांचं प्रामाण्य मान्य करत नाही. चार्वाक ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही. चार्वाक आत्म्याचं चैतन्य मान्य करत नाही. चार्वाक आकाश हे पाचवं तत्व मान्य करत नाही कारण ते आपल्या अनुभवाचा भाग नाही. चार्वाकांना पुनर्जन्म, स्वर्ग, नर्क अशा कुठल्याही संकल्पना मुळातच मान्य नाही.
जर आपल्याला कसलीच भीती नसेल तर मग आपण चांगले वागू का बरं? चार्वाक म्हणतात, चांगलं वागण्यासाठी आपल्याला देव, आत्मा, स्वर्ग, नरक अशा कुठल्याही संकल्पनांची गरज नाही. मानवी जीवन सुखकर झालं पाहिजे. आपल्याला आपलं जीवन आनंदीपणे आणि आनंदात, सुखात व्यतीत करता आलं पाहिजे आणि ते करण्यासाठी म्हणून जे जे आवश्यक आहे ते सर्व आपण करावं असे चार्वाक दर्शन सांगतं. भारतीय परंपरेमध्ये आपल्याला असं दिसतं की बहुतेक सर्व वेद, उपनिषद, अन्य ग्रंथ आणि दर्शन ग्रंथ आपल्याला पुरुषार्थ संकल्पनेबद्दल सांगतात. मुळात 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थांपैकी धर्म आणि मोक्ष या पुरुषार्थाचा इन्कार चार्वाक दर्शनाने केलेला आहे. त्यांच्या मते काम हेच खरे पुरुषार्थ किंवा हाच खरा पुरुषार्थ असून अर्थ हे काम पुरुषार्थ पूर्ण करण्यासाठीचे साधन आणि म्हणून मग अर्थ पुरुषार्थाची प्राप्ती किंवा पूर्तता आपण केली पाहिजे, जेणेकरून काम पुरुषार्थ पूर्णतः आपल्याला सिद्ध करता येईल. इथे काम पुरुषार्थाचा अर्थ आपल्या ज्या इच्छा, आपल्या ज्या आकांक्षा, आपली जी स्वप्न आहेत त्यांचा विचार मुख्यतः केलेला आहे. प्रत्येक माणसाला सातत्याने कसल्या ना कसल्या इच्छा होतात आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला अर्थ म्हणजे धन म्हणजे संसाधन, ती नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतील ती लागतात. या सर्वांशी संबंधित गोष्टी करणे याला चार्वाक दर्शनाने जास्त महत्व दिले. असे महत्व चार्वाक दर्शनाने का दिले याचा आपल्याला सहजपणे विचार करता येईल. आपल्या अनुभवाला न येणारी कुठलीही गोष्ट या जगात अस्तित्वात नाही असं चार्वाक म्हणतात. आणि चार्वाकांच्या मते जन्मापासून, ज्या क्षणी आपण जन्मलो तेव्हापासून मृत्यूपर्यंत, म्हणजे ज्या क्षणी आपण मेलो त्या क्षणापर्यंत जे जीवन आहे ते आपण जगतो आणि तेच जीवन खरं आहे. त्यामुळे मृत्यूनंतर काहीही नाही, स्वर्गही नाही, नरकही नाही, पुनर्जन्मही नाही आणि मोक्षही नाही. आता जर असं सगळं नसेल तर मग आपलं जीवन चांगलं जावं यासाठी आपणच, माणूस म्हणून आपणच सर्वतोपरी प्रयत्न करावेत असं चार्वाक दर्शन सांगतं. चार्वाक दर्शनाच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये प्रयत्नवादाला प्रचंड महत्व त्यांनी दिलेलं आहे. चार्वाक असं मानतात की मानवाला केवळ सुख, फक्त सुखच, अन्य काहीच नाही असं कधीही मिळत नाही. नेहमी दुःखासोबतच सुख येतं आणि म्हणून दुःख कमी करून माझ्या स्वतःच्या एकट्याच्या नव्हे तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वच मानवांच्या जीवनातील दुःख कमी करून त्यांना जास्तीत जास्त सुख मिळवण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. आता जसं सुख मिळवण्याचा हा अधिकार मला आहे तसाच तो इतर सर्वच जीवांना आहे. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेव्हा आपण चार्वाकांच्या नीतीविषयक विचारांचा विचार करतो आहोत, की मला जे सुख प्राप्त करायचं आहे, मला जे मिळवायचं आहे ते मी माझ्या एकट्याच्या पद्धतीने किंवा एकटीच्या मार्गाने स्वीकारले पाहिजे, प्राप्त करून घेतले पाहिजे. माझं सुख किंवा माझी सुखाच्या प्राप्तीची प्रक्रिया इतर कुणाच्याही दुःखामध्ये व्यत्यय आणणारी असू नये, इतर कुणाच्याही सुखामध्ये व्यत्यय आणणारी असू नये. जसा मला सुख मिळवण्याचा हक्क आहे तसा अन्य सर्वांनाच तो हक्क आहे. त्यामुळे अन्यायबाधित वर्तन किंवा अन्यायपूर्वक वर्तन चार्वाकांना मुळातच अमान्य आहे. परंतु चार्वाकांच्या या नीतिविषयक विचारांचा प्रचंड वेगळा अर्थ त्यांच्या काळातील आणि नंतरच्याही काळातील अनेक अभ्यासकांनी, तत्वचिंतकांनी घेतला. बहुतेकदा आपल्याला असं दिसतं की चार्वाक दर्शनाची माहिती मिळवायला लागलो
की ऋण काढा पण सण साजरा करा, स्वतःचं सुख आणि स्वार्थ पाहावा, या प्रकारचं अर्थ विवरण चार्वाकांच्या तत्वज्ञानाच्या संदर्भाने येतं. खरं पाहिलं असता आपल्याला असं दिसतं की चार्वाक हे भौतिकवादी आहेत. त्यांना चैतन्य मुळातच मान्य नाही. त्यामुळे चैतन्यवादी तत्वज्ञान ते कुठेही मांडत नाही, तर ते भौतिकवादी तत्वज्ञान सगळीकडे मांडतात. त्यामुळं ते सर्वांना या जीवनात ज्या ज्या साधनांची गरज आहे त्या निर्माण करा, स्वतःसाठी आणि इतरांसाठी, आणि त्याचा उपभोग घ्या, या भूमिकेचा चार्वाक दर्शन स्वीकार करतो. चार्वाकांच्या मते मोक्षासाठी यज्ञ, पूजा, अर्चना आदी कर्मकांडांच्या मागे न लागता माणसाने सतत उद्यमशील असले पाहिजे, असे चार्वाक सांगतात. चार्वाकांचा नीतिविषयक विचार हा त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोनही आहे. इतर आस्तिक आणि काही नास्तिक दर्शनांच्या तुलनेत चार्वाकांचा हा जीवनविषयक दृष्टिकोन आणि त्यांची ही नीतिविषयक भूमिका कशा प्रकारे वेगळी आहे ते आपण समजून घेऊ. बहुतेक सर्व आस्तिक दर्शनांच्या मते मानवी जीवन हे परमेश्वर किंवा ब्रह्मन किंवा आत्मन याने नियंत्रित केलेले आहे. त्यामुळे आपण जे काही करतो त्याला प्रेरणा त्या ईश्वराकडून मिळते. अर्थात मला जर एखाद्या गोष्टीचे यश मिळाले किंवा मला जर सुख प्राप्त झाले तर त्याची जबाबदारी ही ईश्वरावर असते. त्याचं जे मोल आहे ते आपण ईश्वराकडे वर्ग करतो. चार्वाकांच्या मते असं ईश्वराच्या कृपेने कुणाचंही आयुष्य सुखी होत नाही. इथे आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अनुभवाला येणारी एक बाब लक्षात येते. ती बाब अशी की जेव्हा मी काही चांगलं काम करत आहे किंवा मी फार प्रयत्न करत आहे एखादी परीक्षा पास होण्यासाठी किंवा एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी, मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केलेले आहेत, मी कुठेही अडलो नाही, मी कुठेही आळस केला नाही, मी कुठेही माझा प्रवास थांबवला नाही, आणि तरीही मला यश मिळत नाही. आता असा जेव्हा अनुभव येतो किंवा काही कारणास्तव अपघाताने का होईना पण आपल्या जीवनामध्ये दुःख येते, आपल्याला आपले प्रियजन दुरावतात, काही भांडणांमुळे, काही विघ्नवितुष्टांमुळे, तर काही मृत्यूमुळे, अशा प्रत्येक वेळी सर्वसाधारण माणूस एक प्रश्न विचारतो की ईश्वर खरंच आहे का? जर तो असेल तर त्याला माझे दुःख दिसत नाही का? आणि जर त्याला माझे दुःख दिसत असेल, तो असेल, त्याला दुःख दिसत असेल, तर मग मला ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तो काहीच का करत नाही? तो माझी मदत का करत नाही? असा प्रश्न आपण जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा स्वतःला किंवा प्रकटपणे कुणाला तरी विचारतच असतो. चार्वाकांची जी भूमिका आहे की मानवी सुखाची जबाबदारी ईश्वराकडे नाही आणि ईश्वर कृपेमुळे आपल्याला ते मिळतं असं अजिबातच नाही. त्याचा पुढे संदर्भ येतो तो त्यांच्या नैतिक तत्वज्ञानामध्ये. जर माझ्या संदर्भात जे काही घडत आहे ते ईश्वर घडवून आणत नसेल तर मग ते कुणामुळे घडतं? चार्वाक तत्वज्ञानाचा गाभा आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल आणि आपण असं म्हणण्याचा प्रयत्न करू की माझ्या संदर्भात जे काही होतं ते मी जे केलं आहे त्यामुळे होतं. अर्थात माझ्या कृती आणि कर्मांचं नियंत्रण माझ्याकडेच आहे. जर असं असेल तर मग मी जास्तीत जास्त सुख मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुख हे कधीही एकटं येत नाही, ते कुठल्या ना कुठल्या दुःखाला आपल्या पाठी घेऊनच येतं. आणि मग दुःखात रडत राहण्यापेक्षा किंवा दुःखात अडचणींमध्ये खितपत पडण्यापेक्षा जे म्हणून आपल्या हाती आहे, जे म्हणून आपल्याला करणं शक्य आहे ते सर्व मिळून करणे आणि सुख प्राप्त करून घेणे, सुख मिळविणे, हा चार्वाकांच्या नीती विचारांचा मुख्य गाभा.
खरं बघितलं तर आपल्याला असं दिसतं की स्वतःच्या कर्तव्यांची, कर्मांची जबाबदारी स्वतः घेणे आणि माझ्या कर्मांचं फळ मला पुढे कधीतरी मिळणार आहे. भविष्यात माझ्या चांगल्या कर्मांमुळे मी खूप सुख मिळविणार आहे, असे चार्वाक मानत नाही. आणि म्हणूनच ऋण काढा पण सण करा, अशा प्रकारच्या म्हणी चार्वाकांच्या नावाने खपवले जातात. चार्वाक दर्शन हे सर्वसाधारण व्यक्तींना ज्या प्रकारे जीवनाचा अनुभव येतो त्या भूमिकेत शिरून बहुतेक सगळ्या तत्वज्ञानात्मक संकल्पनांचा विचार करतं किंवा त्याचा उहापोह करतं. चार्वाक दर्शनाने प्रत्यक्ष प्रमाणाला आणि आत्मा, ईश्वर या संकल्पनांच्या नकाराला जे महत्व दिलं त्यामुळे त्यांना नास्तिक दर्शन असं म्हटलं जातं. सर्वसामान्य लोकांसाठी नास्तिक तो जो ईश्वराचं अस्तित्व नाकारतो आणि इथे तर चार्वाक ईश्वराचं अस्तित्व नाकारतात. पण चार्वाक केवळ ईश्वराचं अस्तित्व नाकारत नाही, त्याचा कुठलाही आपल्या दैनंदिन जीवनातली ढवळाढवळ ते नाकारतात. आता इथे आपल्याला असं वाटेल की चार्वाक दर्शन हे मानवी जीवनाच्या अगदी जवळ जाणारे दर्शन आहे. आणि जर असं असेल तर चार्वाक दर्शन हे सर्वोच्च दर्शन असायला हवं. परंतु दुर्दैवाने इथे असं सांगावं लागतं, म्हणावं लागतं की चार्वाक दर्शनाचं कुठलंही पुस्तक किंवा कुठलाही ग्रंथ आज या घडीला आपल्या संदर्भासाठी उपलब्ध नाही. काळाच्या ओघात ते सर्व साहित्य जे चार्वाक दर्शनाने आपल्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितलं, लिहिलं, ते सर्व नष्ट झालं आहे. आता जर असं असेल तर चार्वाक दर्शन, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचा विचार, त्यांची सत्तामीमांसा, नीतिमीमांसा, ज्ञानमीमांसा याविषयीची चार्वाकांची भूमिका जी आहे तिची माहिती आपल्याला कुठून मिळते? चार्वाकांच्या तत्वज्ञानात्मक चिंतनाचा उल्लेख अनेक आस्तिक दर्शनांच्या ग्रंथांमध्ये असल्याचा आपल्याला दिसतो. अर्थात हा उल्लेख सलग चार्वाकांची किंवा सुसूत्रबद्ध पद्धतीने चार्वाकांची तत्वज्ञानात्मक भूमिका मांडणारे हे उल्लेख नाही. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की त्या आस्तिक ग्रंथाचा करता पूर्व पक्ष म्हणून चार्वाकांचा एखादा सिद्धांत अगदी थोडक्यात सांगतो आणि मग पूर्ण ग्रंथभर त्या सिद्धांताचं खंडन करण्यासाठीची चर्चा त्या ग्रंथांमध्ये केल्याचं दिसतं. म्हणून चार्वाकांविषयीची मांडणी आपल्याला एकत्र एका ठिकाणी सापडत नाही. अनेक ग्रंथांमधून विखुरलेल्या पद्धतीने चार्वाकांच्या तत्वज्ञानाचे वेगवेगळे उल्लेख जणू काही ते हिमकण आहेत अशा प्रकारे आपल्याला सापडतात. मध्ययुगीन कालामध्ये एका आचार्यांनी जो सर्व दर्शन संग्रह सिद्ध केला, जो संस्कृतात आहे, संस्कृत भाषेत आहे, त्यामध्ये चार्वाक तत्वज्ञानाची ओळख करून देण्यात आली. सर्वदर्शन संग्रह हा कदाचित ऐतिहासिक दृष्ट्या पहिला ग्रंथ असावा की जिथे चार्वाकांची भूमिका किमान काही प्रमाणात एकत्रितपणे मांडलेली आहे. सर्वदर्शन संग्रहानंतर अन्यही काही तत्वचिंतकांनी, आचार्यांनी, ऋषींनी आणि आधुनिक काळातील तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी चार्वाक तत्वज्ञान एकसंधपणे, एकत्रितपणे, सुसूत्रबद्ध पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुर्दैवाने सर्वदर्शन संग्रहाच्या आधी आणि नंतरही ज्या ज्या आस्तिक दर्शनाच्या ग्रंथांमध्ये चार्वाकांचा उल्लेख आला त्या बहुतेक ठिकाणी चार्वाकांना मूर्ख लोक ठरवण्याचा प्रयत्न ग्रंथकारांनी केलेला आहे. याला अनेक कारणं असू शकतात. चार्वाकांच्या भौतिक, जडवादी आणि सुखवादी तत्वज्ञानाला असणाऱ्या स्वतःच्या भूमिकेच्या मर्यादा. त्याशिवाय बहुतेक सर्व ग्रंथकर्ते हे आस्तिक दर्शनांचे होते आणि त्यांनी
चार्वाकांची भूमिका खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेही चार्वाकांची भूमिका सशक्तपणे त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये मांडली नाही असं दिसतं. आज जर चार्वाकांचा किमान एखादा ग्रंथ जो कुठल्या तरी चार्वाक आचार्यांनी रचला तो जर आपल्याकडे उपलब्ध असता तर कदाचित चार्वाकांची खरोखर योग्य अशी भूमिका आपल्याला कळली असती. परंतु या ठिकाणी एवढं मात्र नक्की म्हणता येईल की चार्वाकांचं जे काही तत्वज्ञान आहे ते वादातीत आहे. त्याला स्वतःच्या मर्यादा जरी असल्या तरी ते मानवी अनुभवाशी जवळीक आणि जवळून संबंध ठेवणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला चार्वाकांचं तत्वज्ञान हे आपल्या स्वतःच्या जीवनाचं तत्वज्ञान वाटतं. इतक्या शतकांनंतरही ते असं वाटतं. यातच चार्वाक तत्वज्ञानाचं यश आहे असं मला वाटतं.